हाय फ्रेंड, मी बोडके नर्सिंग आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला वर्ग 10वी गणित भाग 1 मधला दुसरा धडा वर्ग समीकरण त्यामध्ये अवयव पद्धत कशा पद्धतीने सोडवतात ते तुम्हाला आज मी सोडवून दाखवणार। चला पहा, अवयव पद्धतीने सोडवा म्हणजेच एखादं समीकरण दिलेलं आहे ते अवयव पद्धतीने कसे सोडवतात पहा। आपल्याला समीकरण दिलेलं आहे x चा वर्ग मायनस 15x प्लस 54 बरोबर 0 या पद्धतीने समीकरण दिलेलं आहे। याच्यावरून आपल्याला अवयव पद्धतीने कसे सोडवतात पहा। आपल्याकडे एक नियम आहे। काय नियम आहे? वर्ग समीकरणाच्या पहिल्या व शेवटच्या पदाचा गुणाकार करावा। काय करावा? अवयव पद्धत सोडत असताना पहिल्या व शेवटच्या पदाचा गुणाकार करावा। या गुणाकाराचे असे दोन अवयव पाडावेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करावा। या दोन जे गुणाकार आलं त्या गुणाकाराचे असे दोन अवयव पाडावेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही मध्यपदा एवढी आली पाहिजे। म्हणजे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 15 आली पाहिजे। किंवा त्यांचे जे आपण अवयव पाडता दोन, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 15x आली पाहिजे। पहा कसं करायचं। पहिल्या व शेवटच्या पदाचा गुणाकार करावा। 54x वर्ग म्हणजे 54x स्क्वेअर वर्ग यांचे दोन अवयव पाडावेत। आता 54 कोणत्या पाड्यात आहे ते आपण पाहावे। 6 6 नव्हे 54, अजून दोन कोणत्या पाड्यात आहे? 9 सख 54, मोठं कोणतं आहे? 6 नव्हे 54। पहिल्यांदा मोठं घ्यायचं, मोठी संख्या घ्यायचं म्हणजे 9 सख 54 घ्यायचं। पहा 9 सख 54 इथे x स्क्वेअर आहे म्हणजे x चा वर्ग आहे। या x च्या वर्गाला आपण इथे x लिहायचं, इथे x लिहायचं। त्यानंतर पहा मध्यपदाला कोणते चिन्ह आहे? ऋण। मध्यपदाला ऋण चिन्ह आणि अवयवांची का होऊ लागली? बेरीज होऊ लागली। तर दोन्ही पदास ऋण चिन्ह द्यावे। कोणते चिन्ह द्यावे? जर मध्यपदास ऋण चिन्ह असेल आणि अवयवांची बेरीज होत असेल तर दोन्ही पदास ऋण चिन्ह द्यावे। का? ऋण ऋण धन उत्तरात ऋण चिन्ह यांच्या दोघांची बेरीज होते। 9 6 15x पहा हे लिहायचं। म्हणून x चा वर्ग मायनस हे लिहायचं। आता काय लिहायचं? 9x मायनस 6x प्लस 54 बरोबर 0 लिहिलं। त्याला यांचे दोन जोडे पाडायचे होते। दोन जोडे पाडलं। त्यानंतर x चा वर्ग मायनस 9x म्हणून काय कॉमन निघते? कॉमन म्हणजे समान काय बाहेर निघते? इथे x वर्ग आहे, इथे x आहे म्हणजे बाहेर काय निघू शकते? x निघू शकते फक्त। इथं बाहेर x आला, इथून एक x बाहेर आला, इथून x बाहेर आला म्हणजे कॉमन बाहेर काढलं। त्यानंतर मध्ये कंसात काय शिल्लक राहिले? x मायनस 9 काय शिल्लक राहिलं? x मायनस 9 कारण की इथे x वर्ग होता म्हणून इथून एक बाहेर आला आणि इथून एक बाहेर आला। मध्ये काय शिल्लक राहिलं? x वर्ग असल्यामुळे इथे x शिल्लक राहिला। त्यानंतर मायनसला मायनस 9 ला 9, त्यानंतर इथं मायनस। आता इथून काय कॉमन ते 6x प्लस 54 मधून का बाहेर निघते? 6 बाहेर निघते कारण की 6च्या पाड्यामध्ये 54 9व्या क्रमांकावर आहे म्हणजे 6 बाहेर निघू शकते। कारण की आता x बाहेर निघत नाही कारण की x एकच आहे
त्यामुळे बाहेर 6 निघाला. मध्ये काय शिल्लक राहिलं, हा x ला x, कंसाच्या बाहेर काय मायनस आहे, म्हणजे कंसामधले चिन्ह का प्लसचं का होऊन जातो मायनस. इथं 9 = 0. लक्षात असं आलं. त्यानंतर x - 9 सारखा असेल म्हणजे सारख्यापैकी एक घ्यायचं. काय घ्यायचं पहा, x - 9 आणि कंसाच्या बाहेरची संख्या दुसऱ्या कंसात, म्हणजे x - 6 बरोबर 0 असं आपल्याला भेटला. हा 0 प्रत्येकाला द्या. x - 9 बरोबर 0. त्यानंतर x - 6 बरोबर 0. सेपरेट केलं म्हणजे वेगळं केलं. त्यानंतर इथं पहा, हा -9 कशात आहे, ऋण आहे, ऋणामध्ये आहे. उजवीकडे जात असताना कशात जातो, प्लस मध्ये जातो. म्हणजे x बरोबर 9, x ची किंमत काय निघाली 9. आता इकडे पण x बरोबर, हा 6 कशामध्ये आहे, ऋणामध्ये आहे. तिकडे जात असताना धन म्हणजे 6, म्हणजे धनाचं काय झालं ऋण. हे भेटले आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे. हे 2 निघाले त्यांना काय म्हणतात, वर्ग समीकरणाची मुळे. काय 9 व 6 या पद्धतीने आपल्या या समीकरणाची मुळे कोणती निघाली, 9 व 6. त्यानंतर अजून एक क्वेश्चन पाहूत आपण. काय दिलेला दुसरा क्वेश्चन, x² + x - 20 बरोबर 0. म्हणजे x चा वर्ग प्लस x - 20 बरोबर 0. हा एक समीकरण दिलं. या समीकरणावर अवघड पद्धतीने कसे सोडतात पहा. काय करायचं, पहिल्या व शेवटच्या पदाचा गुणाकार करायचं. गुणाकार काय येतो, 20x वर्ग म्हणजे 20x चा वर्ग. आणि या 20 चे असे 2 अवयव पाडावेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मध्यपदा एवढे आले पाहिजेत. मध्यपदाला x आहे, याच्या पुढे काय ना म्हणजे काय असतो, x शिल्लक असतो. म्हणजे यांची बेरीज, या 20 चे असे 2 अवयव पाडावेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, 1 आलं पाहिजे. पहा 20 कोणत्या पदात आहे, 5, म्हणजे 5 × 20. x चा वर्ग असल्यामुळे x तर x. आता पहा मध्यपदाला धनचिन्ह आहे आणि अवयवांची काय होऊ लागली, वजाबाकी होऊ लागली. तर मोठ्या पदास धनचिन्ह आणि लहान पदास ऋणचिन्ह, म्हणजेच धन ऋण ऋण होतो. 5 मधून 4 गेला, 1 शिल्लक राहिलं 12. त्यानंतर म्हणून लिहायचं x वर्गाला x वर्ग, त्यानंतर जे अवयव पडलं ते लिहायचं प्लस 5x मायनस 4x मायनस इथं x मायनस 20 बरोबर 0. x चा वर्ग प्लस 5x मायनस 4x मायनस 20 बरोबर 0. त्यानंतर यांचे 2 जोड्या पाडून घ्यावेत, 2चे. चल इथून काय बाहेर निघतो, समान कोणता, इथं x आहे इथं x आहे म्हणून x बाहेर निघतो. म्हणजेच x बाहेर निघला, कंसात काय शिल्लक राहिलं, इथून x बाहेर निघला, इथून x बाहेर निघला, मध्ये इथे काय शिल्लक राहतो, x प्लस 5, x प्लस 5 शिल्लक राहील. त्यानंतर मायनस असल्यामुळं
मायनस, मायनस असल्यामुळे मायनस. आता इथून काय कॉमन निघतो ते एक्स एकच आहे आणि 4 आहे, इथं 20 आहे म्हणजे 4 बाहेर निघतो. मग 4च्या पाड्या म्हणजे 20 5व्या क्रमांकावर आहे पहा. म्हणजे 4 बाहेर निघला, मध्ये काय शिल्लक राहिलं एक्स. तर बाहेर काय कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, इथं कोणता आहे मायनस आहे. मायनसचा काय होऊन जातो +5 बरोबर 0. आलं 5x म्हणजे x + 5 पहिला कंस भेटला, दुसरा कंस काय x + 5 दुसरं सारखे भेटले 1 घ्यायचं. काय घ्यायचं x + 5 आणि कंसाच्या बाहेरची संख्या दुसऱ्या कंसात म्हणजे x - 4 बरोबर 0. आलं या पद्धतीने मिळालं. तर सेपरेट 0 द्वारा पण द्या म्हणजे x + 5 बरोबर 0. त्यानंतर x - 4 बरोबर 0. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 5 कशामध्ये इकडे डाव्या साईडला प्लस मध्ये, उजव्या साईडला जात असताना मायनस मध्ये जातो म्हणजे x बरोबर -5. धनाचं काय झालं ऋण झाला. हा पहिला भेटला. त्यानंतर दुसरं मायनस मध्ये आहे, उजवीकडे जात असताना बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जात असताना कशा जातो प्लस मध्ये जातो. बघा x बरोबर 4 हा आपला दुसरा भेटला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो कमेंट करून मला नक्की कळवा की हा अवयव पद्धत तुम्हाला कशा पद्धतीने समजला, मला नक्की कळवा. धन्यवाद.